तरुण तडफदार लोहा नगरीचे आधारस्तंभ आमचे सहयोगी श्रीमान शरदराव पाटील पवार, आपणास नम्र विनंती आहे आपण परमपूज्य परम महंत आदरणीय बाबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी यायचं आहे। तरुण तडफदार लोहानगरीचे आधारस्तंभ, लोह्याचे भाग्य विधाते, तरुणांच्या मनातील अतिशय आदर्शवाद असणारे आमचे पवार पाटील यांच्या हस्ते परमपूज्य बाबांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। यानंतर माजी सभापती अतिशय बालवयापासूनच राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, समाजाच्या सेवेमध्ये, धर्माच्या सेवेमध्ये जीवन अर्पण करणारे लोह्याचे भाग्यविधाते, लोह्याचे भूषण माजी सभापती श्रीमान आप्पाराव पाटील पवार, आपणास नम्र विनंती आहे आपण परमपूज्य दुधगावकर बाबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी आपल्याला स्टेजकडे यायचे। लोह्याचे भूषण तरुण तडफदार, एका काळामध्ये आप्पांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला हादरून टाकणारे हे आप्पा नाव आणि ते लोह्यामध्ये निर्माण व्हावं असे आपले आप्पा सर्वांचे त्यांच्या हस्ते परमपूज्य बाबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे, दंडवत करण्यात येत आहे। आजच्या महाप्रसादाचं ज्यांच्या सहयोगातून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे असे श्रीमान सूर्यकांत शामराव पाटील दिखे यांना नम्र विनंती आहे आपण परमपूज्य परम आदरणीय गोपाळ बाबांचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपल्याला यायचं आहे। लोह्याचे आधारस्तंभ श्रीमान शरदराव पाटील पवार, आपणास नम्र विनंती आहे तपासणी प्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य आशाताई कल्याणकर राठोडा यांचंही स्वागत करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी लोह्याचे आधारस्तंभ श्रीमान पवार पाटील, आपणास नम्र विनंती आहे आपण आईंचा पण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। महाप्रसादाचे आजचे भाग्यविधाते श्रीमान सूर्यकांत शामराव पाटील दिघे कारेगावकर, त्यांच्या हस्ते परमपूज्य आचार्य गोपाळ बुवा यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। ज्यांच्या वतीने आजचा अल्पहार या ठिकाणी देण्यात आलेला आहे श्रीमान घनश्याम आबाजी पाटील पवार, श्रीमती राधाबाई अंबादास कळणे यांना नम्र विनंती आहे आपण श्यामबुवा यांचा सन्मान करावा। ज्यांच्या वतीने आजचा अल्पहार देण्यात आलेला आहे त्यांना नम्र विनंती आहे आपण श्यामबुवा परमपूज्य बाबाचा करायचं। काय नाव? नाव घोडवाल्याचं नाव नाही, ज्यांनी पालखीच्या समोर हा इथून तिथून जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर घोडा घेऊन आले, सर्व सद्भक्तांना घोड्यासारखा राहण्याचा संदेश त्या घोड्याच्या माध्यमातून देण्यात येतो असे श्रीमान शिवाजीराव नामदेवराव गवळी घोडेवाले आणि धोंडीबा किसनराव पाटील पवार यांचे स्वागत परमपूज्य गोपाळबुवा यांना साष्टांग दंडवत आहे आपण घोडेवाल्यांचा सन्मान करावा। ज्यांचं ज्ञानदान अखंड या लोहा आणि कंधार तालुक्याला देण्याचं भाग्य उद्याला आलं
आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार पण देण्यात आला. ज्यांचे 12वी आणि 10वी बोर्डाचे सदस्य म्हणून राहिले. लोह्याचा परिसर अतिशय दुमदुमून गेला. ज्या ज्ञानगंगेमध्ये आज लोहा उभा टाकलेला आहे आकाशाला गवसणी घालण्यासाठी, ज्यांचं कर्तृत्व दातृत्व ज्यांनी आपल्या अखंड आयुष्यापर्यंत दिले, असे महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आमचे गुरुवर्य श्रीमान आदरणीय कृपा जाधव सर यांचाही या ठिकाणी सन्मान. सर्व पवार पाटील टीम यांना नम्र विनंती आहे, आदर्श गुरुजींचा या ठिकाणी आपण मान सन्मान करायचा आहे. आदरणीय कृपा जाधव सर. सामाजिक व्यक्तिमत्व, ज्यांच्या ध्येयष्टीकडे पाहावा असा आदर्शवाद सर्व तरुणांनी आत्मसात करावा, कुटुंब प्रमुखांनी आत्मसात करावा. नाही ज्ञाने सुदर्शम हम, ज्ञानासारखं पवित्र काम ब्रह्मांडामध्ये नाही असं ज्ञानदान देण्याचं काम अखंड जाधव सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच आजची लोहानगरी अतिशय आनंदाने आकाशाला गवसणी घालण्यासाठी या कडकून त्या कडपर्यंत जवळपास 4-5 किलोमीटर परिसर वाढत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण प्रस्ताविक परमपूज्य परम आदरणीय महंत आचार्य यल्यराज बाबा तथा गोपाळ बुवा पालमकर यांना नम्र विनंती आहे, आपण आपल्या या सोहळ्याचं प्रस्ताविक पर आपले 2 शब्द मांडावेत.